नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? आशा करते सगळे खूप स्वस्थ आणि मस्तच असतील. तर आज भरीत बनवण्याची अशी पद्धत घेऊन आले आहे, की जी आपल्या कामाची वेळ तर वाचवेलच, शिवाय चवीमध्ये सुद्धा तुम्हाला कसलंही कॉम्प्रोमाईज करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला वांग्याचं भरीत कसं बनवतात पारंपरिक पद्धतीने हे तर माहितीच असेल. पण आज थोडी वेगळी पद्धत घेऊन आले आहे. हे भरिताचं वांग आपण नेहमी भाजून घेत असतो. पण आज ते आपण भाजून न घेता त्याला असं कट करून कढईमध्ये तेल घालून किंवा वांग्यालाच तेल लावून वाफवून घ्यायचं आहे. ही पद्धत मी लहान असताना माझ्या मामींना वापरताना पाहिलं आहे. अनेक वेळेला. आणि मी सुद्धा शक्यतो याच पद्धतीने बनवते. पण माझ्या या मामी वर्षभरापूर्वीच आमच्यातून देवाघरी गेल्या. त्यामुळे त्यांची आठवण असलेली ही भरीत बनवण्याची पद्धत आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बनवत आहे. सुगरण होत्या आमच्या मामी. माझ्या बाळंतपणात सुद्धा याच मामी आल्या होत्या माझं सगळं करायला. असो. तर आता आपण अगदी त्याच पद्धतीने फोडणी द्यायची आहे, जशी आपण नेहमी देतो. कांदा, टोमॅटो घालून आणि थोडं तिखटाला नेहमीपेक्षा जास्तच ठेवायचं आहे. कारण भरीत थोडं तिखटच छान लागतं. भरीत खाताना घाम फुटला नाही, तर भरीत खाल्ल्यासारखं वाटतच नाही. सोबत फक्त ज्वारीची भाकरी पाहिजे. थोडा कांदा आणि थोडं आंबट दही. मस्त! दही भरितात घातलं की तिखटपणा कमी होईल. पण जरी कमी झाला, तरी संपत नाही आणि दह्यामुळे जी चव येते भरिताला, अरेरे! काय सांगू? इतकी मस्त, की बोटच चाटून-चाटून खाल. मला खात्री आहे, तुम्ही एकदा करून खाऊन तर पहा आणि मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू पुन्हा. नमस्कार.